नमस्कार मित्रांनो, चला आपण जाऊया साईबाबांच्या दर्शनाला. नमस्कार मंडळी, आपलं दर्शन झालेलं आहे साईबाबांचं. आता आम्ही पोचलो आहे साईबाबा कळसच्या इथे. नमस्कार मंडळी, दर्शन आमचं एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. आम्ही आता साईबाबांच्या कळसाच्या समोर आहोत. साईराम. चला आपण पुढे भेटू. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहेत आज काळा राम मंदिरमध्ये. याबद्दल आपल्याला माहिती सांगणारे आमचे सहकारी जय शिरोडे साहेब. नमस्कार. आपण आज काळाराम मंदिराला प्रत्यक्ष भेट देतो आहोत. हे मंदिर पेशवेकालीन आहेत. आपल्या गोपिकाबाई पेशवे ज्या होत्या त्यांच्या आदेशानुसार त्यांचे जे इथले जे आपले सरदार होते ओढेकर, तर त्यांना आदेश देण्यात आले. तर मग हे जवळपास हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं सुंदर वास्तुकला आहे, वास्तुशिल्प आहे. आणि हे देवस्थान आहे हे जागृत आहे, कारण इथे आपले जे श्रीरामाने इथे म्हणजे वनवास पण भोगला आहे. आणि त्यांचे जे वडील होते दशरथ राजे, त्यांच्या अस्थिविसर्जन पण इथेच रामकुंडा परिसरात त्यांनी अस्थिविसर्जन केलं होतं. तर त्यामुळे याचं पावित्र्य अजून द्विगुणित झालेलं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला जी मनःशांती आणि जो सुंदरसा अनुभव येतो तो प्रत्यक्ष भेटल्यामुळेच आपणाला त्याचा अनुभव घेता येईल. आणि इथे सध्या आपण पुढच्या वर्षात जो सिंहस्थ कुंभमेळा आहे, तर त्या अनुषंगाने पूर्णपणे मंदिराचं जीर्णोद्धार पण होत आहे. इथलं जे काही परिसर आहे त्याचं संपूर्ण विस्तारीकरण होत आहे, सुशोभीकरण होणार आहे. तर सर्वांनी अवश्य भेट द्यावी आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं. सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. चला मित्रांनो, आपण बाजूचा परिसर बघूया. मित्रांनो, आपण आत्ता त्या कपालेश्वर महादेवाला आपण आत्ता दर्शन घेतलेलं आहे. आणि हे नाशकातलं म्हणजे महाराष्ट्रातलं खूप आराध्य दैवत आहे आणि जागृत देवस्थान आहे. इथे तुमची इच्छापूर्ती नक्कीच होते. आता आपण इथून पुढे रामकुंडा परिसरात जाणार आहोत, जिथे की भगवान श्रीरामाच्या वडिलांचे राजा दशरथाच्या अस्थिविसर्जन इथे झाल्या होत्या. तर आपण तिथे जाऊया आणि तिथलं दर्शन घेऊया. चलो गाईस, चला.
कुंभमेळा इथंच भरणार आहे. आता हे जे आहे ना ते गंगा गोदावरी मंदिर आहे. आता हे जरा नूतनीकरण चालू आहे. ओके. तुम्हाला हे जे आहे ही छत्री जी आहे इथे सगळ्या जे 10वा 12वा 13वा जे होतात ना त्यांना पण लाव. तिथे इकडं तर ह्या छत्रीमध्ये 10वा 12वा 13वा घातलं जातं. आणि इथे पुढे या तुम्हाला दाखवतो इथे एक चबुतरा आहे जिथे की तुम्ही अस्थि विसर्जन जेव्हा करतात तर त्या अस्थींचं लगेच पाणी होतं. ते तुम्हाला कधी अस्थि कधीच लागणार नाही हाताला. या तिथे अस्थि विसर्जन होतं. तर त्या अस्थि विसर्जनाचं महत्त्व आहे की तुम्ही त्या अस्थि विसर्जन केल्यानंतर त्याचं तुम्हाला कधीही अस्थि लागणार नाही. आजवर नदीचं पात्र एवढं स्वच्छ झालं आहे पण तुम्हाला कधीही लागणार नाही. कारण हे रामाच्या पावनभूमीमध्ये आहे आणि त्यांच्या वडिलांच्या पण इथेच अस्थि विसर्जन झालं. त्यामुळे इथे कुठलेही तुम्हाला अस्थि सापडणार नाही. त्या शुद्ध परलोकात
So guys, we are signing off here. बोल ना. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. वेदू भाई.